ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मवभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे। बोला अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की। बोला देवादिदेव कदराट श्री आदिनाथ तीर्थंकर भगवान की। बोला अंतिम शासनिक महावीर तीर्थंकर भगवान की। बोले चारित्र चक्रवर्ती आचार्य शांति सागर जी महाराज की। बोले परम पूज्य आचार्य विद्यासागर जी महाराज की। आचार्य मुनि संघ की जय। सद्रबंधुनो, आज परमपूज्य विद्यासागरजी मुनी महाराजजी यांच्या सानिध्यामध्ये आज आपण परमपूज्य मुनिश्री सुधर्मसागरजी मुनी महाराजजी यांची विनयांजली सभेमध्ये आपण सगळे उपस्थित आहात आणि प्रत्येकजण आपण इथं बसून गुरुदेवांच्या मोक्षमार्गामध्ये त्यांना सद्गती लाभो या भावनेनं आपण सगळे विनयांजली अर्पित करण्यासाठी आज सगळे इथं जमलेले आहात. खरं सांगायचं म्हणजे मला इथं आल्यानंतर ही गोष्ट कळाली, परंतु प्रत्येक जीव या पृथ्वी तलावर आल्यानंतर प्रत्येकाचं एक ध्येय आणि उद्देश हे नेहमी मोक्षप्राप्तीचं असलं पाहिजे असं आचार्य गुरुदेव आणि भगवंत सांगतात. कारण आपला जो जीव आहे तो अनेक भवभावांतरामध्ये 84 लाख योनीमध्ये अनेक काळापासून काय करतोय, फिरतोय आणि ते फिरत असताना अनंत दुःखसुद्धा तो भोगतोय. आणि यामुळं आपल्याला कुठंतरी आपण शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्या जीवाला मिळाली पाहिजे आणि ह्या संसाराचं जे चक्र आहे ह्यातून आपलं कुठंतरी आपण बाहेर पडता यावं. ह्यासाठी आपण आत्मचिंतन आत्मज्ञानाच्या माध्यमातून कुठंतरी मोक्ष साधना मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते संयम धारण करणं हे महत्त्वाचं आहे. पण हे संयम धारण करणं इतकं सोपं नाही आहे. धारण करता आलं तरीसुद्धा ते निभावणं टिकवणं हे सुद्धा खूप मोठं कठीण आहे. प्रत्येकाची इच्छा मोक्षाची आहे पण ते साध्य होत नाही. परंतु आज ह्या भारत देशामध्ये अनेक आचार्य मुनी महाराजजी यासाठी मोक्ष साधना संयमाच्या माध्यमातून दीक्षा घेऊन करतायत. आत्ताच जसं आचार्य गुरुदेवांनी सांगितलं की प्रत्येक जीवाचं एक उद्देश असला पाहिजे की माझं जीवनसुद्धा ज्यावेळेला संपेल किंवा अंतिम क्षण येईल त्यावेळेला आपलं जीवनसुद्धा संपत असताना समाधी मरण होऊ दे ही भावना आपण करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला सामायिक करत असताना आपण म्हणतो समाधी मरण माझंही होऊ दे म्हणून ही भावना प्रत्येकजण आपण करत असतो. कारण भावना भवनाशिनी असं म्हटलं जातं. जी भावना आपण करू त्याच माध्यमातून आपल्या भावांचा नाश होत असतं. आणि असं म्हटलं जातं, आचार्य गुरुदेव सांगतात की शेवट समयी जे विचार आपल्या मनामध्ये येतील त्या विचाराच्या आधारेच पुढचा भव निश्चित होत असतो असं म्हटलं जातं. त्याला शास्त्रामध्ये सुद्धा काही आधार आहे. ज्यावेळेला पार्श्वनाथ भगवान त्यांच्या प्रथम भावामध्ये मरुवतीच्या जीवामध्ये होते आणि शेवट समयी त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या एका शंकेमुळं एका शल्यामुळं दुसरा भाव त्यांना हत्तीचा मिळाला. त्याच पद्धतीने पण त्याच्यानंतर चारणवृत्तीधारींनी मुनींनी मार्गदर्शन केल्यानंतर संयमाचं पालन करीत हत्तीच्या जीवामध्ये संयमाचं पालन त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक भावामध्ये त्याच्यानंतर तीर्थंकर बंद होऊन तिथून पुढचे सगळे भाव एकतर स्वर्गगतीमध्ये देव म्हणून किंवा मनुष्यभावामध्ये आल्यानंतरसुद्धा
उत्तम अशा कुलामध्ये जन्म घेऊन चक्रवर्ती म्हणून होऊन 10व्या भावामध्ये ते मोक्षाला गेले. त्याच पद्धतीनं आपणसुद्धा प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. आचार्य गुरुदेव आपल्याला उपदेश करत असतात, ते उपदेश आपण ऐकून आपल्या आचरणामध्ये ते आणणं आणि त्या माध्यमातून आपण समाधीमरण जर घेतलं तर आपलेसुद्धा पुढचे भव हे चांगले आणि आपणसुद्धा तीर्थंकर जरी नाही बनू शकलो तरी केवली होऊन आपणसुद्धा मोक्षाला जाऊ शकतो. ही भावना प्रत्येकाने केली पाहिजे. आणि ह्याच भावनेतून परमपूज्य मुनी श्री सुप्रभ सागरजी मुनी महाराज यांनीसुद्धा संयम धारण करून आपल्या तपस्येच्या माध्यमातून अनेक प्रकारे आपले कर्मनाश करून घेऊन उत्तम असं समाधीमरण त्यांनी साधलेलं आहे. आणि मी सुद्धा ही भावना करतो की त्यांनासुद्धा चांगली उत्तम गती त्यांना प्राप्त हो आणि मोक्षमार्गामध्ये त्यांचं विहार होऊ दे, ही भावना मी भगवंतचरणी करतो आणि इथंच थांबतो आहे. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. भगवंतचरणीसुद्धा मी नेहमी प्रार्थना करत राहीन आणि राहतो आहे आणि करतो आहे सुद्धा की प्रत्येकाला सुदबुद्धी आणि प्रत्येकजण स्वाध्यायी होऊन प्रत्येकजण धर्मामध्ये अविरत कार्य करत त्याच्याबरोबर स्वाध्याय करून तो धर्माचं पालन आपल्या जीवनामध्ये करो आणि प्रत्येकजण धर्मसंस्काराच्या माध्यमातून धर्माच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपले जे पापकर्म आहेत ते सर्व नष्ट करून घेऊ, ही भावना मी भगवंतचरणी करतो. ओम नमः. बोलो पार्श्वनाथ तीर्थंकर भगवान की जय हो.